नमस्कार, तुमच्या सर्वांचे ड्रीम फ्युचर फाउंडेशनमध्ये स्वागत आहे. चला तर मग आज आपण पाहूया तालुका कोऑर्डिनेटर वेंडर रजिस्ट्रेशन कसं करणार आहे. तर सर्वप्रथम आपल्याला गुगलमध्ये जाऊन ड्रीम फ्युचर फाउंडेशन हे सर्च करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला परिणामामध्ये दिसेल ड्रीम फ्युचर फाउंडेशन ऑलिम्पियाड, त्यावरती क्लिक करून तुमच्यासमोर एक डॅशबोर्ड ओपन होईल. त्यानंतर त्या लॉग इनमध्ये जाऊन तुम्हाला हेड लॉग इनमध्ये तुमचा ID पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे. तर ID पासवर्ड हा तुम्हाला जो भेटला आहे त्यानुसार लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर एक डॅशबोर्ड ओपन होईल. त्यामध्ये डॅशबोर्डमध्ये तुमचे सर्व डिव्हिजन दिसतील, म्हणजे तालुका, शेअर, चार्ट, आणि त्यामध्ये वेंडर मॅनेजमेंट हे ऑप्शन आहे. वेंडर मॅनेजमेंटमध्ये जाऊन ॲड वेंडरमध्ये कॅटेगरी आहेत. त्यामध्ये कोचिंग सेंटर, प्रायव्हेट स्कूल, कॉलेज किंवा प्रायमरी स्कूल, कम्प्युटर सेंटर यापैकी तुम्हाला जे रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यामध्ये आपण करू. चला तर मग आज आपण करूया कम्प्युटर सेंटर रजिस्ट्रेशन. त्या सबस्क्रिप्शनमध्ये तुम्ही बेसिक घ्या, त्यानंतर नेक्स्ट करून घ्या. नंतर डिटेल येते ओनर डिटेल्समध्ये. ओनर डिटेल्समध्ये ओनरचे नाव टाकून घ्या. त्यांचे जे ID नुसार नाव असेल ते नाव भरून घ्या. त्यानंतर ओनरचा मोबाईल नंबर फिलअप करून घ्या. मोबाईल नंबर, ईमेल ID आणि ओनरचा ॲड्रेस करेक्ट फिल करून घ्या. त्यानंतर नेक्स्ट करून घ्या. इथे मी जे भरले आहे ते डेमोसाठी भरती आहे. तुम्ही तुमचे ओरिजिनल जे असेल ते फिलअप करून घ्या. ओनरचा ॲड्रेस तो जो ॲक्युरेट असेल तो टाकून घ्या आणि नंतर नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर इथे या ऑफिस डिटेल. ऑफिस डिटेलमध्ये जे सेंटरचं तुमचं ऑफिशियली सेंटरचं जे नाव असेल किंवा स्कूल कॉलेजचं जे पण नाव असेल ते नाव टाकायचं आहे आपल्याला. त्यामध्ये ऑफिसचा मोबाईल नंबर टाकायचा आहे जो रेग्युलरमध्ये यूज होतो तो. त्यानंतर ऑफिसचा ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे जो आपण रेग्युलर वर्कमध्ये यूज करतो तो ईमेल ॲड्रेस फिलअप करून घ्यायचा आहे. नंतर ऑफिसचा ॲड्रेस टाकायचा, जिथे आपलं ऑफिस आत्ता सध्या आहे तिथलचं आपण ज्या ऑफिसमधून वर्क करतो आहे तो ऑफिस ॲड्रेस टाकून घ्या आणि नंतर नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर इथे आहे बँक डिटेल. बँक डिटेलमध्ये तुम्ही तुमच्या ऑफिसचं बँक डिटेल टाकू शकता किंवा पर्सनल पण टाकू शकता. जर तुमचं समज सेंटरचं किंवा स्कूलचं बँक अकाउंट नसेल तर तुम्ही तुमचा पर्सनलसुद्धा यूज करू शकता. त्यामध्ये तुमच्या बँकेचं नाव, अकाउंट होल्डरचं नाव टाकायचं आहे ते जे बँक पासबुकवरती आहे ते. नंतर अकाउंट नंबर टाकून घ्या. IFSC कोड करेक्ट टाका आणि जी तुमच्या बँकेची ब्रँच आहे तिचं नाव ॲड करून नेक्स्ट करून घ्या. IFSC कोड हा चुकीचा टाकू नका, तो इनकरेक्ट करूच नका, करेक्टमध्ये भरून घ्या. आणि त्यानंतर ब्रँच तुमची जी असेल ती फिलअप करून घ्या. अकाउंट नंबर पण लक्षपूर्वक चेक करून घ्या, कारण की त्यावरतीच तुमचं पेमेंट येणार असतं. त्यामुळे अकाउंट नंबर आणि IFSC कोड हा चुकून देऊ नका. त्यानंतर नेक्स्ट करून घेतल्यानंतर ऑप्शन येतो आहे डॉक्युमेंट्स. ओनरचा फोटो, सेंटर लोगो, आधार कार्ड नंबर, पॅन कार्ड नंबर हे कंपल्सरी आहेत. त्यामध्ये तुम्ही ओनरचा फोटो तुमच्या कम्प्युटरमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये सेव्ह असेल तर त्यामधून ओनरचा फोटो चूज करा. सेंटरचा लोगो तुमचा जो असेल तो चूज करून अपलोड करून द्या. ओनरचा आधार कार्ड अपलोड करा. आधार नंबर टाकून घ्या करेक्टमध्ये, जो तुम्ही अपलोड केला आहे तोच नंबर. त्यानंतर पॅन कार्ड आहे, पॅन कार्ड अपलोड करून पॅन कार्डचा नंबर फिलअप करून घ्यायचा आहे. पॅन कार्डचा नंबर फिलअप करून झाल्यानंतर नेक्स्टवरती क्लिक करून घ्या. ओव्हरव्ह्यूमध्ये तुम्ही जे आत्तापर्यंत डिटेल भरली आहे स्टार्टिंगपासून एंडपर्यंत ते एकदा चेक करून घ्या. तुम्ही सगळं अपलोड केलेलं बरोबर आहे का, आणि ते सबमिट करून घ्या. सबमिट झाल्यानंतर आता तुम्ही जे वेंडर रजिस्ट्रेशन केलं ते जर तुम्हाला चेक करायचं असेल तर ते तालुका कोऑर्डिनेटरच्या वेंडर लिस्टमध्ये तुम्ही जे आत्ता पहा आपण ॲड केलेलं साई कम्प्युटर हे वेंडर
वेंडर मॅनेजमेंटमध्ये वेंडर लिस्टमध्ये दिसून येते. त्याच्या पुढेच सगळी डिटेल आली. आपण बँक डिटेल भरली आहे, कोणा थ्रू ॲडेड झाला आहे तो दिसत आहे. त्यानंतर त्याचा मोबाईल नंबर, कधी रजिस्ट्रेशन केले ते ॲक्शन दिसत आहेत. आणि रेफर लिंकमध्ये समज आता तुम्ही साई कम्प्युटरमध्ये देत आहेत की त्यांच्या नावावरती तुम्हाला स्टुडंट रजिस्ट्रेशन करायचे, तर रेफर लिंकवरती क्लिक करून क्रोममध्ये जाऊन ती पेस्ट करायची आहे. पेस्ट केल्यानंतर एंटर करून घ्या. एंटर केल्यानंतर स्टुडंट पोर्टल ओपन होतं आहे. स्टुडंट रेफर लिंकवरनं स्टुडंट रजिस्ट्रेशन प्रोसेस म्हणजे स्टुडंटचं पूर्ण नाव, मेल आय डी, मोबाईल नंबर आणि कोणत्या कोर्ससाठी आपण तो स्टुडंट रजिस्ट्रेशन करतो आहे ते जर ॲक्युरेट डिटेल भरली आणि स्टुडंट रजिस्ट्रेशन झालं की समज ज्या वेंडरच्या अंडर आपण ते रजिस्ट्रेशन केलं त्या वेंडरच्या डॅशबोर्डलाही तो स्टुडंट दिसून येतो आणि नंतर तालुका कोऑर्डिनेटरच्याही डॅशबोर्डला तो स्टुडंट दिसून येतो. जसं आपण वेंडर मॅनेजमेंट ॲड केल्याच्यानंतर वेंडर मॅनेजमेंटमध्ये वेंडर लिस्टमध्ये जो आपल्याला विद्यार्थी वेंडर दिसत आहे त्याच प्रोसिजरमध्ये स्टुडंट लिस्टमध्ये आपल्याला स्टुडंट दिसून येत आहे. तर आता स्टुडंट जर तुम्हाला तालुका हेडच्या कोऑर्डिनेटर्समध्ये बघायचे असेल तर स्टुडंटमध्ये जा. स्टुडंटमध्ये लिस्ट असते, त्या लिस्टवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला स्टुडंट दिसतात. म्हणजे